खरेदी करा स्टाईलमध्ये आणि शिवून घ्या बचतीमध्ये। नेरळमधील भिवंडी टेक्सटाईलच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त खास ऑफर्सचा महाउत्सव। जेंट्ससाठी प्रीमियम शर्टिंग, सूटिंग, फॉर्मल शर्ट, ट्राउझर्स, जीन्स, पार्टीवेअर, ब्लेझर आणि लग्न सराईसाठी खास कलेक्शन आता किफायतशीर दरात। फक्त 1600, 2000 आणि 2500 मध्ये शर्ट आणि पॅन्ट शिवून मिळेल। प्रत्येक ड्रेसवर आकर्षक भेटवस्तू फ्री। उत्तम दर्जाचं कापड, आकर्षक डिझाईन, परफेक्ट फिटिंग, अनुभवी टेलरिंग सेवा। लग्न सराई, वाढदिवस, पार्टी, ऑफिस किंवा रोजच्या वापरासाठी शर्ट पॅन्टचे आकर्षक कलेक्शन आता तुमच्या बजेटमध्ये। भिवंडी टेक्सटाईल्स, युवराज रेसिडेन्सी, नेरळ कळंब रोड, लाईट हाऊस शेजारी, नेरळ। 9271448170। भिवंडी टेक्सटाईल, कमी खर्च, उत्तम पेहराव आणि परफेक्ट फिटिंगचा विश्वास। ऑफर मर्यादित कालावधीसाठी, आजच भेट द्या। नेरळ पूर्व परिसरातील कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीत महावितरणाची तुटलेली जिवंत विद्युत वाहक तारेला चिटकून शेतकरी प्रदीप भगवान गायकवाड यांच्या दुभत्या म्हशीचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास घडली। गायकवाड हे जनावरे चारून घरी नेत असताना हा प्रकार घडलाय। सोबतची इतर जनावरे बाजूला पळाल्याने मोठी दुर्घटना टळली। मात्र शेतकरी स्वतः घटनास्थळी असल्याने त्यांच्या जीवाला देखील धोका निर्माण झाला होता। या घटनेनंतर नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली असून शेतकऱ्याला तातडीने भरपाई देण्याची मागणी केली। महावितरणाचे अधिकारी उशिरा पोहोचल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला। मान्सूनमध्ये धोकादायक विद्युत पोल आणि तुटलेल्या तारांबाबत वारंवार तक्रारी होत असतानाही महावितरणाकडून दुर्लक्ष का? जनावरांचा जीव गेला, आता तरी प्रशासन जागे होणार की एखाद्या माणसाचा जीव जाण्याची वाट पाहणार, असा संतप्त सवाल कोल्हारे ग्रामस्थांनी उपस्थित केलाय। मी आता म्हशी चारायला आलो होतो, इकडे म्हशी घेऊन आलो होतो। रोज आपण इकडेच म्हशी चालतो। नेहमीच म्हणजे वायर आहे ना, ती तुटली होती। ती काय मला दिसली नाही, तिच्याने ती म्हैस अटकली। सर्व म्हशी होते त्या 4-5 म्हशी, ते ती म्हैस मेली। तेव्हा त्या बाकीच्या म्हशी पळाल्या त्याच्याकडे आणि ती हे झाली। मग ते MSEBचे लक्ष नाही म्हणून ती आता 2 तास झाले मी फोन करतो, MSEBला फोन केले। 2 तासानंतर एक वायर मिळाले, तेव्हा ती वायर लाईट लाईन इथं बंद केली। अजून पण असे साहेब नाही, फोन नाही आले। तुम्ही 1.5 लाख रुपयाची म्हैस आहे, ती म्हैस आहे आणि ते आता माझा घरचं परपंच त्याच्यावर चालतो। मला त्याचं साहेब काय अजून इथपर्यंत आले नाही, ते बोलून पण आले नाही, फोन करून एकही नाही आले। कोल्हारे गावात पण 2 दिवस झाले लाईट नाही आणि ठेकेदारांनी कामं आहेत ना एकदम गर्दीचे केले आहेत, असं काम केलं आहे। आता माझ्या म्हशीचं हे कोण करणार?